ठराव मांडण्यात आला, लगेचच तो संमत झाला आणि विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड झालेली आहे। हे आपण विधानसभेतलं दृश्य बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री नाना पटोले हे सगळे राहुल नार्वेकरांना शुभेच्छा देत आहेत। विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची एकमताने बिनविरोध निवड झालेली आहे। धन्यवाद धन्यवाद। आपलं स्थान ग्रहण करतील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर। आतापर्यंत हा कार्यकाळ म्हणजे विशेष अधिवेशनाचं हे जे कामकाज आहे ते कालिदास कोळंबकर बघत होते आणि आता अध्यक्षपदी निवड झालेली आहे राहुल नार्वेकर यांची। सगळेच त्यांना शुभेच्छा देत आहेत। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले एक आठवण सांगतायत राहुल नार्वेकरांसंदर्भातली। आतापासून दबाव आणू नका तुम्ही, दबाव आणू नका। हे आता पुढचं आहे ना मुख्यमंत्री आणि राहुल नार्वेकरांनी स्थान ग्रहण केलेलं आहे। एक प्रोटोकॉल असतो त्यानुसार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांच्या स्थानापर्यंत नेलं, स्थानापन्न केलं, शुभेच्छा दिल्या। यामध्ये विरोधी पक्षाचे नेते नाना पटोले म्हणजे काँग्रेसचे नेते नाना पटोले सुद्धा उपस्थित होते। आता यापुढे आज दिवसभरातलं महत्त्वाचं कामकाज ज्यामध्ये उपाध्यक्षपदासंदर्भातला निर्णय होऊ शकतो।